सोलापुरात निवडणुकीनंतरही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील संघर्ष कायम आहे. विजयानंतर भाजप उमेदवारानं राष्ट्रवादीला डिवचलंय. काटा मारत नसतो, निवडणुकीमधून काटा काढतो. भाजपच्या सचिन जाधव यांनी उमेश पाटलांना डिवचलंय. सचिन जाधव यांच्या टीकेला उमेश पाटलांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले. पैसे वाटून धमकावून निवडून आल्याचा पलटवार त्यांनी केलाय. नाही, उमेश पाटील हे एक नाटकातलं पात्र आहे. ते जसं नाटकाची स्क्रिप्ट असते किंवा वेळ असते किंवा नाटक जसं असतं तसं ते वागतात. कारण 2 महिन्यापूर्वी एका कार्यक्रमामध्ये त्यांनीच आपल्या कारखान्याचं कौतुक केलं. आपला काटा चांगला आहे, मी माझ्या जवळच्या सर्व शेतकऱ्यांना सांगत असतो की ऊस जकरालाच घालवा, असं त्यांनी स्टेटमेंट केलं होतं. आणि त्याचा व्हिडिओ पण आहे, आपण लोकांना दाखवला तो व्हिडिओ. आणि आता इलेक्शन लागले की म्हणतात काटा मारतात. त्यामुळं तो खोटारडा माणूस आहे, त्याच्यावरती फारसं लोक विश्वास ठेवत नाहीत आणि विश्वास ठेवला नाही लोकांनी. मला निवडून दिलं याचा अर्थ असा आहे की लोकांना त्यांचं बोललेलं आवडलेलं नाही आहे. आणि काटा त्यांनी जो आरोप केला आहे माझ्यावरती की मी काटा मारणार आहे, तर मी काटा मारणार नाही, मी काटा काढणार आहे. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून सर्व जनतेनं त्यांचा काटा काढलेला आहे. जकरा या साखर कारखान्याचे त्यांचे जवळपास सगळे मिळून चिटबॉय वगैरे सगळे धरलं तर 1500 कामगार आहेत. त्यांनी त्या कामगारांना दम देऊन ठेवला होता की एका कामगाराने किमान 10 मतं मिळवलीच पाहिजेत. असं जर कॅल्क्युलेट केलं तर 15,000 मतं नुसत्या कामगारांच्या माध्यमातून त्यांना मिळायला पाहिजे होती. त्यांना मतं मिळाली 10-11,000. आता सगळ्यालाच माहीत आहे की त्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर झाला. इतका वापर झाला की विधानसभा लोकसभेला सुद्धा करत नाहीत इतके पैसे त्यांनी झेडपी गटासाठी वापरले.